नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे पूर्णपणे जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल तर, किंवा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे स्टुडंट असाल, किंवा तुम्ही आता MSCच्या पहिल्या वर्षामध्ये असाल, किंवा तुम्ही आता BSCच्या पहिल्या वर्षामध्ये असाल, किंवा तुम्ही आता कुठलीही एखादं एज्युकेशन कंप्लीट करून नवीन एज्युकेशनच्या फर्स्ट इयरला किंवा डायरेक्ट सेकंड इयरला तुमचं जर आता ॲडमिशन झालं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी महाडीबीटी स्कॉलरशिपला कसं अप्लाय करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्णपणे तुम्हाला याची माहिती कळेल आणि तुम्ही तसा फॉर्म भरू शकता. आणि जर मी तुम्हाला आत्ताच गॅरंटी देतो, तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे जर फॉर्म भरला तर नक्कीच तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड होणार आणि तुमची स्कॉलरशिप लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे. तर रिन्युअल, जर तुम्ही रिन्युअलचे स्टुडंट असाल तर रिन्युअलचा फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच उपलब्ध आहे. आणि कोणत्या कॅटेगरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, किंवा महाडीबीटी साईटवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणत्या कॅटेगरीला कोणते स्कॉलरशिप आहेत, अशा प्रकारचे सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा तुम्हाला आता आय बटनमध्ये दिसत असेल. जर तुम्हाला कोणती अडचण जर महाडीबीटी स्कॉलरशिपवरती येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, किंवा आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता, त्याचे व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर चला, मी तुमची कोणती वेळ घेणार नाही, आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे जाऊया. परंतु आता व्हिडिओ चालू व्हायच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता. कारण का महाडीबीटी स्कॉलरशिपचे संपूर्ण अपडेट, तुमची स्कॉलरशिप तुमच्या बँक अकाउंटमध्ये येईपर्यंत सगळी अपडेट तुम्हाला आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिपच्या चॅनलमार्फत मिळणार आहे. तर चला, मी आलेलो आहे आता महाडीबीटी स्कॉलरशिप या वेबसाईटवरती, आणि याच वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असतो आणि तुमची स्कॉलरशिप तुम्हाला मिळत असते. तुम्ही आतापर्यंत त्या स्कॉलरशिपला अप्लाय सुद्धा केला असेल मागील काही वर्षामध्ये. आणि तर चला, आजचा व्हिडिओ शॉर्ट असणार आहे, कारण का मी डिटेलमध्ये जे सांगितलेलं आहे ते रिन्युअलचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. 22 मिनिटं पूर्णपणे गायडन्स, अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर ते रिन्युअलचा फॉर्म तुम्ही सुद्धा पाहू शकता. यामध्ये तुम्हाला मी जस्ट ओव्हरव्ह्यू देणार आहे, परंतु आजचा सुद्धा व्हिडिओ एकदम मस्त असणार आहे. तर चला, या वेबसाईटची लिंक तुम्हाला आता तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला तिथे तुमचा ॲप्लिकेट ID मिळाला असेल किंवा पासवर्ड, तर तुम्ही इथे जाऊन लॉग इन करून घ्यायचं तुमचं सर्वप्रथम. तर मी एका विद्यार्थ्याचं लॉग इन करत आहे. तर लॉग इन आता यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे, तुम्ही असं इथे पाहू शकता. तर इथे जायचं तुम्ही माय अप्लाइड स्कीम, आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथे कोणती स्कॉलरशिपला तुम्ही अजून अप्लाय केलं नाही, कारण का हा नवीन फॉर्म भरत आहे. तर इथे जायचं तुम्ही आधार बँक लिंक या स्टेटसवरती जायचं आहे तुम्ही, आणि गेट आधार स्टेटस असा तुम्ही इथे टिक करायचं. जर गेट आधार स्टेटस केला असेल तर तुमची बँक अकाउंटला तुमचा आधार लिंक असेल तर इथे तुम्हाला ओके या बटनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला असं इथे टिक दिसेल, ग्रीन टिक दिसेल, म्हणजे तुमचे आधार तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे. तर आता इथे यायचं तुम्ही प्रोफाईलवरती, आणि प्रोफाईलवरती आल्यानंतर सर्वात प्रथम इथे ओके म्हणून तुम्ही क्लिक करायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता की तुमची इथे पर्सनल इन्फॉर्मेशन दिसेल, ॲड्रेस, अदर इन्फॉर्मेशन, करंट कोर्स, पास्ट, हॉस्टेल डिटेल. तर तुम्हाला इथे पहिली पर्सनल इन्फॉर्मेशन पहिले अपडेट करायचे. तर यामध्ये तुम्ही काय काय अपडेट करू शकता, तर तुम्ही इथे आधार नंबर अपडेट करायचा नाही, नेम अपडेट करायचं नाही, मोबाईल नंबर काही अपडेट करायचा नाही. जर तुम्हाला एखाद्याला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर ते करू शकतात. तर एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. डायरेक्ट तुम्ही इथे यायचं इन्कम सर्टिफिकेटवरती तुमच्या, आणि तुम्ही जे 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरता इन्कम सर्टिफिकेट काढलं असेल त्याची डिटेल इथे फिल करायचे. तुमचं ॲन्युअल इन्कम इथे टाकायचं आहे, इथे इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, आणि इथे फाईल ही अपलोड करायची इन्कम सर्टिफिकेटची. तर चूज फाईल तुम्ही करू शकता, आणि तुम्हाला आता इथे जे इन्कम सर्टिफिकेट असेल तुमचं ते तुम्ही इथे अपलोड करून घ्यायचे. तर याची साईज किती पाहिजे ते तुम्ही इथे पाहू शकता. 256 KB इतकी साईज तुम्हाला पाहिजे. तर इथे डेट ऑफ इश्यू तुम्ही टाकायचे, कोणत्या इयरला ते झालेलं आहे, तुम्ही डॉक्युमेंट काढलेलं आहे ते. तर मी इथे डेट त्याची टाकत आहे. तर इथे मी डेट टाकून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे डोमासाईलमध्ये कोणताही चेंज करायचा नाही, आणि इथे सगळ्या पद्धतीने तुमचं संपूर्णपणे झालेलं आहे. तर आता इथे तुम्ही सेव्ह इन्फॉर्मेशन असं करायचं आहे. तुम्ही आता सेव्ह इन्फॉर्मेशन केली, त्यानंतर इथे करायचं ॲड्रेस इन्फॉर्मेशन. ॲड्रेसमध्ये कोणताही चेंज तुम्ही करायचा नाही.
इथं ऑदर इन्फॉर्मेशन आहे. ऑदर इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा कोणता चेंज करायचा नाही. सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आजच्या व्हिडिओचा म्हणजे इथे करंट कोर्समध्ये तुम्हाला नीट हे करायचं आहे. तर इथे कसं तुम्ही करू शकता, तुम्ही इथे यायचं डायरेक्ट इथे जेवढं काही तुमचं असेल, पुन्हा एकदा सांगतोय करंट कोर्सेसमध्ये जेवढं असेल तेवढं सगळं डिलीट करून टाकायचं. तुम्ही ते डिलीटवरती क्लिक करा. पूर्णपणे इथे जेवढं काय असेल तुमचं सगळं डिलीट करून टाकायचं. डिलीट केल्यानंतर करंट कोर्सेसमध्ये आता आपण सगळं डिलीट केलेलं आहे. आणि आता तुम्ही ज्याला ॲडमिशन घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट सेकंड इयरला असेल तर इथे डायरेक्ट सेकंड इयरचं ॲडमिशन टाकायचं, किंवा तुम्ही जर आत्ता MSc असेल तर इथे MScची डिटेल पूर्णपणे फिल करून घ्यायची आहे. तर चला मी या विद्यार्थ्याची आत्ता जे करंट ॲडमिशन झालेलं आहे ते इथे फिलअप करून घेत आहे. तुमच्या इथे इन्स्टिट्यूटचा तालुका टाकायचा आहे संपूर्णपणे. या विद्यार्थ्याचा डिप्लोमाचा असल्यामुळे मी इथे त्याची डिप्लोमाची फिलअप करून घेत आहे इन्फॉर्मेशन. तो आता डिग्रीला विद्यार्थी त्याचा डिप्लोमा पास झालेला आहे. तो करंट कोर्सेस मध्ये तो आता कोणत्याही इयरला आहे, किंवा तो आता BSc MSc मध्ये कोणती त्याची ब्रँच आहे ते तिथे टाकून घ्यायचे. मायक्रोबायोलॉजी असू शकते, बॉटनी असू शकते, किंवा आता जर तुम्ही डिग्रीला असाल इंजिनिअरिंगच्या तर तुमची मेकॅनिकल सिव्हिल असू शकते. तर तसं त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला CET कोर्स टाकायचा आहे. जर तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये बघायचं असेल तर तो रिन्युअलचा फॉर्म तुम्ही पाहून घ्या. रिन्युअलच्या फॉर्ममध्ये सगळं डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये इथे सांगून घेणार. तुम्हाला सांगा इथे कॅप ID तुम्ही जे तुमचं ॲडमिशन होतं ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे, तुमची कॅप ID. त्यानंतर इथे इयर ऑफ स्टडी टाकून घ्यायचे. तर आपण आता डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे, किंवा तुम्ही MScला ॲडमिशन घेतलं असलं तर इथे फर्स्ट इयर म्हणून इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर कम्प्लिटेड असेल आता आपलं परस्युइंग म्हणून इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडमिशन कधी तुम्ही घेतलं तर आता आपण ॲडमिशन घेतलेलं आहे. आता जून महिन्यामध्ये. तर इथे जून महिन्यामध्ये इथे टाकून तुम्ही कम्प्लीट करायचं आहे. तुम्ही तुमची ॲडमिशनची डेट टाकायची. तुम्हाला जेव्हा तुमचं ॲडमिशन झालेलं आहे तर तुम्ही ते फीज किती पेड केलेली आहे ते इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ही रिसिप्ट तुम्हाला टाकून घ्यायची. तुम्ही किती फीज भरलेली आहे त्याची इथे पावती टाकून घ्यायची. त्यानंतर तुम्ही इथे पुढे टाकायचं आहे तुमचं ॲडमिशन जनरल कॅटेगरीमधून झालेलं आहे की तुमचं कास्टमधून ॲडमिशन झालं, आणि इथे सेव्ह म्हणून मी क्लिक करायचं आहे. सेव्ह म्हणून क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही इथं पास्ट क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही जे आत्तापर्यंत शिक्षण घेतलेलं आहे ते इथे तुम्हाला फिल करायचं आहे. तर या विद्यार्थ्याची 10वी नंतर त्यांनी डिप्लोमाला घेतलं तरी ते डिप्लोमाची येणार, आणि तो आता डिग्री डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. तर इथे त्याचं मी डिप्लोमाचं आता कम्प्लीट झालेलं आहे म्हणून इथे ते डिप्लोमाचं सर्टिफिकेट ते सगळं माहिती टाकून घेणार आहे. तर मी आता इथे संपूर्णपणे माहिती फिल केलेली आहे. तुम्ही पण इथे सिंपल माहिती आहे, सगळ्यांना कळते अशी माहिती आहे, त्यामुळे तुम्ही इथे इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची. त्यानंतर इथे टाकायचं तुम्ही सेव्ह म्हणून तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही सेव्ह म्हणून क्लिक करता तर तुम्ही इथे पाहू शकता सक्सेस एज्युकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली आहे. तुमची इथे प्रोफाईल 100% अपडेट झालेली असेल. आता पुढे टाकायचं हॉस्टेल डिटेलमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, तर तुम्ही आता हॉस्टेलमध्ये असाल तर हॉस्टेलर म्हणून इथे क्लिक करायचं आहे, जर नसाल तर इथे डे स्कॉलर म्हणून क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हॉस्टेलची माहिती भरून घेतली तर तुम्ही इथे यायचं आहे ऑल स्कीम मध्ये यायचं आहे. आणि तुम्ही जर इंजिनिअरिंगला असेल तर डायरेक्ट टेक्निकल एज्युकेशन तुम्ही इथे टाकायचं आहे, किंवा डिप्लोमाला डायरेक्ट सेकंडरी असेल तर डायरेक्ट टेक्निकल एज्युकेशन. जर तुम्ही MScला असाल तर इथे हायर एज्युकेशन तुम्ही टाकायचं आहे. आणि पुढे तुम्हाला तुमची स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी राजश्री छत्रपती शाहू शिक्षण शुल्क योजनेला अप्लाय करायचं आहे, आणि बाकीच्या स्टुडंटनी तुमच्या कास्ट वाईज स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे. कोणत्या कास्टने कोणत्या कॅटेगरीला स्कॉलरशिपला अप्लाय करायचं असतं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच उपलब्ध आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि ते सर्च या बटनवरती क्लिक करायचं. तुम्ही जेव्हा सर्च करता तेव्हा इथे अप्लाय या बटनवरती तुम्ही क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर हा रिन्युअल ॲप्लिकेशन आहे की जुनं ॲप्लिकेशन आहे, तर इथे रिन्युअल ॲप्लिकेशन करायचं नाही, हे ॲप्लिकेशन न्यू आहे. तर तुम्ही इथे नो म्हणून याच्यावरती क्लिक करायचं. तुम्ही दुसऱ्या स्कॉलरशिपला कुठल्या अप्लाय करता का
तर इथे नो म्हणून करायचे, कंपल्सरी क्लिक नो म्हणूनच करायचे. तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण स्कॉलरशिपचा फायदा घेतात तर किती तुमच्या असतील त्याप्रमाणे इथे टाकायचे. त्यानंतर इथे डिक्लेरेशन सर्टिफिकेट टाकायचं. डिक्लेरेशन सर्टिफिकेट तुम्हाला कुठे मिळेल तर ते तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही ते डाउनलोड करून ते फिलअप करायचं आहे, तुमचे साईन करायचे आहेत आणि तिथे क्लिक करायचं. जर तुम्हाला याची सगळी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तो रिन्युअलचा व्हिडिओ आधीच चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. जे TFWSचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर इथे येस करायचे, नाही तर नो करायचे. इथे EWS सीटचा जर तुम्ही फायदा घेतला असेल तर येस करा, नाहीतर नो म्हणून करा आणि ते सेव्ह या बटनवर जाऊन क्लिक करायचे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची इथे डिटेल सगळी पाहायला मिळेल आणि इथे तुम्ही ॲग्री म्हणून या बटनवरती क्लिक करायचे आणि ते खाली सबमिट म्हणून क्लिक करायचे. तर धन्यवाद मित्रांनो, एवढाच हा व्हिडिओ होता. जेव्हा तुम्ही जर फॉर्म भरताना तुम्हाला अजून कोणती अडचण आली तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. त्या सर्व अडचणी सोडवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. जर तुम्ही अजूनही आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नक्कीच टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. जर तुम्हाला अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्कीच तुम्हाला मदत केली जाईल. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.